काय म्हणता तुकाराम महाराज या अभंगामध्ये? कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काही लोकांनी तुकाराम महाराजाला विचारणा केली, महाराज तुमची एवढी जगामध्ये प्रकाश कस काय पडला, एवढी जगामध्ये प्रसिद्धी कस काय झाली, एवढा जगामध्ये मान आणि एवढा तुमचा उहापोह कसा झाला? अवघाजनी प्रकाश, प्रकाश म्हणजे कीर्ती वाढणं, मान वाढणं, महत्व वाढणं, ह्याला प्रकाश हा शब्द वापरलेला आहे. कारण जिकडे जावं तिकडे लोक तुमचं तुकाराम महाराज की जय म्हणायला लागले, तुमची देवाला फुटून लोक पूजा करायला लागले, तुमच्या नावाने गुलाब उडायला लागले, दिसल्या लोक श्रीसाष्टांग घालून तुम्हाला नमस्कार करायला लागले. तुमच्यात आमच्यामध्ये फारसा तेवढा फरक दिसत नाही. एवढी जगामध्ये तुमची कीर्ती, एवढा मान कस काय वाढला? कारण बरेचसे दुनियामध्ये प्रॉपर्टी कमवणारे आहेत, इस्टेट कमवणारे आहेत, पण कोणी कुणाचं नाव घ्यायला तयार नाही. बस आज अवकाळ लावण्यानं सोन्याची लंका बांधलं होतं, 5 लाख घर दगडाचे बांधलं, 7 लाख विटाचे बांधलं, 1 कोटी घर काशाची तांब्याची बांधलं, 7 कोटी घर सोन्याची बांधलं, तर रावण महाराज की जय म्हणायला कोणी तयार नाही. आज कुठे गेलं तर तुम्हाला रावणाचा फोटो दिसतोय का? माणसाला वाटतं लेकरूबाला असलेला माणूस लय भारी राहते की त्याला 1 लक्ष लेख होते, 1.25 लाख नातू होते. कुठं त्याचा देवाला फोटो दिसते? कुठं तर रावणाचा बैठकीमध्ये फोटो दिसला का तुम्हाला? रावणाचं कुठं मंदिर आहे का? रावणाची पुण्यतिथी आज मी बराचसा रात्रंदिवस करतोय बघा, पण कुठे दिंडी निघाली की ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकारामच म्हणते लोक. रावण कुंभकर्ण, रावण कुंभकर्ण म्हणून कुठे दिंडी निघालेली दिसते का तुम्हाला? कमाई भरपूर केलं, इस्टेट भरपूर मिळलं, संपत्ती भरपूर मिळलं, पण दुनियामध्ये कुठंच त्या रावणाचं नाव नाही. आणि तुमची एवढी जगामध्ये कीर्ती, एवढा मान कस काय वाढला? असं काही कुठं कटावट मी लावलं नाही. बरेचसे लोक चौकामध्ये कटावट लावते, कोणी तरी भारदास लोकांना हायटोर बघत येत काढून टोळी, त्याचं कोणी नाव नाही. पण आज कित्येक वर्ष होऊन गेले ज्ञानबा तुकारामाचं नाव जाहीर झाले सगळ्या जगात. एवढी तुमची जगामध्ये कीर्ती कस काय वाढली? महाराज म्हणजे माझी कीर्ती वाढण्यासाठी, मानन मोठेपणा होण्यासाठी मी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही, कुणाला सांगतही गेलो नाही. कस काय एवढं मोठं झालं तुमचं काम? मी फक्त एकच केलो, म्हणजे कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. मी कंठामध्ये कृष्ण धरलो आणि मनामध्ये त्या कृष्णाचं ध्यान ठेवलो. कारण कृष्ण हे शब्द कंठातून येतोय. कृष्ण 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 कंठातून येते. राम हे शब्द फटातून येते. राम राम फटाचं काम आहे, पण कृष्ण हे शब्द कंठातून येतो. म्हणून कंठी धरिला कृष्णमणी, जय कृष्ण श्री कृष्ण, कृष्ण 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 हे कंठात धरलो कृष्णमणी. आणि मनामध्ये सतत कृष्णाचं ध्यान ठेवलो. मनात कुणाची कुबुद्धी नाही, दुर्बुद्धी नाही, दुष्ट वासना नाही, कपट नाही, आली नाही. मन मोकळं ठेवून सतत कृष्णमूर्ती सावलीन खेळे हृदय कमली. अंतकरणामध्ये कृष्णाचं ध्यान ठेवलो आणि कंठामध्ये कृष्णाचं नाव ठेवलं. म्हणून अवघाजनी प्रकाश, म्हणून एवढी जगामध्ये माझी कीर्ती, एवढा मान वाढला. बर, काही हरकत नाही, मी कबूल आहे. म्हणजे कृष्णाला कंठामध्ये मनात धरल्याबद्दल तुमची जगामध्ये किंमत वाढली. बरं महाराज, तुम्हाला कृष्णच कस काय आवडला? मनामध्ये धरावं, कंठामध्ये धरावं. एवढी दुनिया आणि एवढा जगदंबर पसारा पडलेला आहे की कृष्णच कस काय पत्करला तुम्ही? कृष्णावरच कशी एवढी भावना बसली तुम्ही? कृष्णालाच कसं एवढं मान दिला? महाराज म्हणजे मी उगीच्या उगी कुणाच्या नागी लागना, साध्या सुध्या माणसाला मी राम राम सुद्धा घालत नाही म्हणजे. पण कंठामध्ये मनामध्ये जे कृष्णाला धरलो ना, त्या कृष्णाकडे 2-3 गोष्टी महत्वाच्या होत्या. दुनियामध्ये कुणाकडे त्या गोष्टी नव्हत्या. कारण कृष्णा एवढं सामर्थ्य जगात कुणाकडेच दिसलं नाही मला. कृष्णा एवढा अधिकार त्या जगात कुणाकडेच नव्हता. आणि कृष्णा एवढा पुरुषार्थ पण जगामध्ये कोणाच माणसाकडे नव्हता. सामर्थ्य, अधिकार आणि पुरुषार्थ दुनियामध्ये कुठंच आढळला नाही, ते फक्त कृष्णाकडे आढळलं. एवढं जर सामर्थ्य आहे, एवढा जर अधिकार आहे,
आणि एवढा जर पुरुषार्थ आहे तर असल्या माणसाच्या जवळ बसा म्हणजे आपले बरोबर केला. कारण नेम कसं आहे, संगत करे अच्छी की तो बडत 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 आहे, संगत करे पुरे की तो डुबत डुबत डुबत. साधे माणूस असतं आणि फार जास्त माणसाच्या संगतीत राहिलं त्याची हाईट वाढत जाते वाटत. केवढंही भारी माणूस असतं आणि फोटकाराच्या नादी लागलं घसरत घसरत फार झिरोच होऊन जाते. म्हणून चांगल्याची संगत करणं, चांगल्याचा दोस्ताना केल्यापासून आपलं चांगलं भारी काम होते असतं. तुम्ही किती जरी चांगले असला तर समोरच्या संगत तुम्हाला व्यवहार करायचे ना, ते सुद्धा त्याच लायकीचं असलं तर त्याचं काम होते. कृष्णाची लायकी भारी होती, मी त्याच्या नादी लागून जगामध्ये प्रकाश पाहिला. कसं असतंय, कोणती बी गोष्ट भक्ती करा भक्ती करा, पूजा करा पूजा करा पूजा करा आपण म्हणतो ना. तुम्ही मग पूजा करायला तयार आहे, पण ज्याची तुम्ही पूजा करावं लागल त्याचा इथे तर हात राहावं लागल त्याच्याकरता. कुणाची पूजा करा. आता मला बरेचसे लोक विचारते, मला तुम्ही बऱ्याचशा कीर्तन सांगता की पुंडिकानं मायबापाची सेवा केली, अनुसयानं नवऱ्याची सेवा केली, पुंडिकानं देवाची सेवा केली, नवऱ्या मायबापाची सेवा केली, तेव्हा पंढरपुरामध्ये पांडुरंग घेऊन उभा टाकला. मग आम्ही बी मायबापाची सेवा करायला आमच्या दारात कसा पांडुरंग घेऊन उभा टाकला. काही काही बायाची बी अशी शिकायत आहे. तुम्ही बऱ्याचशा कीर्तन सांगितलं की अनुसयानं नवऱ्याची सेवा केली होती, तर असे जंगलामध्ये समय लावून तुमच्या गोट्यालाच्या सगळं गोलतेल संपून गेलं. परतच आले अनुसया माता का देवी शांत होते, आता तेल नाही, तर अनुसया परत जाऊन वाहत्या पाण्याचा जग भरला आणि सगळ्या समय टाकलं, तर टाकल्यानं पाणीच गोलते लावून जाऊन लागलं. इतकी नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईच्या अंगामध्ये ताकद येते असं तुम्ही कीर्तनात सांगितलं. मग आम्ही बी नवऱ्याची सेवा करायला आमचे कसे गोल तेलाचे दिवे जाणार असं का व्हाले म्हणालो. महाराज म्हणजे मग तुम्ही जरी सेवा करत असेल तरी बापी तसल्या लायकीचा राहावा लागेल. पोरग सेवा करायला हो, बापी तशा पात्रतेचा पाहिजे ती. आज एखादी बाई नवरा सेवा जरी कोणाली तर नवऱ्याची सुद्धा तशी पात्रता लागेल. कसं असतंय, बी भारी घेऊन उपयोग नाही, रान बी तसलंच बघावं लागेल. भारी कंपनीचं बी घेतलं असं खडपाडा लागेल कसा. आज ज्या नवऱ्याची तुला सेवा करायची ना, त्या नवऱ्याची सुद्धा पात्रता तशी ताकद पाहिजे. ज्या बापाची सेवा करतो ना, जन्म दिलाय म्हणून सेवा कर, पण बापाची तशी पात्रता नसेल तर कसं काम होऊ शकेल. बाप कसा राहो, नवरा कसा राहो म्हणजे ताकद येते. कारण कोणती गोष्ट संपर्क घेत असताना, आता तुम्ही लोक जे माझ्या पाया पडता, पाया पडण्याचा उद्देश काय आहे, तुम्ही पायावर डोकं ठेवलं की माझ्यापाशी जे पुण्य आहे ते आपोआप तुम्हाला सप्लाय होते. म्हणजे जसं वायरला वायर जोडल्यानंतर करंट सप्लाय होते. मी पुण्य केल्यानं तुम्ही दर्शन घेतलं तुम्हाला मिळते, पण माझ्यापाशी असलं तर आता मीच पुण्यवान नाही, तुम्ही डोकं ठेवलं काय तुम्हाला मिळणार. मोठं सध्यावर काय म्हणजे तुम्ही दर्शन घ्यायला ह्याचा अर्थ ज्याचं दर्शन घ्यायला त्याची पात्रता बघायला. बापाची सेवा करायला मग बाप लायकीला पाहिजे. नवऱ्याची सेवा मग कसं असायला पाहिजे, बाप नवरा पवित्र नवरा असावा, सज्जन असावा आणि पुण्यवान असावा. बहुत कशी बाई पतिव्रता होत नाही, कशी अनुसार कसा मत येत नाही. बापी पवित्र पाहिजे, सज्जन पाहिजे, पुण्यवान पाहिजे. लेकाला सेवा केल्यास कसं पुण्य कसा का देव. पवित्र म्हणजे पवित्र कुणाला म्हणते, दारू पिणारं नसावं, मांस खाणारं नसावं, गांजा वळणार नसावं. आता हे दारू पिणारे असते ते नाही, ते दुनियात कोण्या तीर्थाला नाही पवित्र. इतके गलताने इतके वाया गेलेले नवे मदिरेचा घडा पवित्र गंगे. हे गंग बरजरी पडून पुढे हे दारू दे कधीच पवित्र होणार. ते बद्रीनाथाला बी गेले, बद्रीनाथ म्हणजे तुझं तोंड काळा होते. कारण दारू पिणारा माणूस कुठंच पवित्र होत नाही. मग एखादी बाई म्हणजे महाराज माझा नाव दारू पित नाही, मांस खात नाही, माझा नाव गांजा ओढत नाही, भान भान काही खात नाही, पवित्र आहे बाई तुझा नाव. अशा लायकीचा राव. सज्जन चोऱ्या करणार नसावा, लावालावा करणार नसावं, भांडखोर नसावं, लबाड नसावं, कपटी नसावं. सज्जन बापन नवऱ्याची एकच लेवल पाहिजे तसं. पवित्र, सज्जन, पुण्यवान.
पुण्य म्हणजे भजन कीर्तन पोथी पुराण देव धर्म करताना पुण्य असं अशा लायकीचा बाप आणि अशा लायकीचा जर नवरा झाला बघूत कशी सेवा केल्यानंतर अनुसयाचं गौरव असं अनुसयाचा नवरा कोण होता आखरी ऋषी होता आखरी ऋषी होम हवन यज्ञ करायचा होम हवन संपलं आणि त्यानं घरी आले की त्या बाईनं आरती करायची आणि पाया पडले की त्याचं होम हवनाचं पुणे हिच्या अंगामध्ये घुसायचं म्हणून तिनं पाणी टाकलं तर तेच हा पेताडे खाताडे नवरे पेताडे खाताडे बाप असले ते किती जोर काढला तरी एखादा त्या नवऱ्याला काय आज दुनियामध्ये फक्त बाया अनुसार आहेत हो पण नवरे कुठं आखरी ऋषी राहिले तर नवरे आहे राहून वेळ होऊन गेली म्हणून नवऱ्याची पात्रता बघूनच त्याची सेवा केली पाहिजे बापाची पात्रता बघूनच सेवा केली पाहिजे तर ह्याच्यामध्ये तशी मी कृष्णाची पात्रता बघून येतो पण मला कसल्या नवऱ्याची सेवा केली तर सामर्थ्य येत नाही कसल्याही नाही मला एक लोक म्हणते एवढी खोली म्हणजे कीर्तना सांगत जाऊ नये महाराज होलसेल बोलत जा बायाने नवऱ्याची सेवा करत जा तुम्हाला बापाची सेवा केली की सामर्थ्य येते असं होलसेल बोलत जा असं हळूहळू बोलत जाऊ नका पहिल्यांदा तसं सांगायला सुरू करतो मी पण मला बी आनंद आलं नाही तर मी सांगत होत कसं आहे कीर्तन ऐकणारे लोक येडे राहिले जातात बरोबर महाराजाला कॅच करायला ते हुकलेकडे चुकलेकडे मी असंच एके दिवशी दुपारचं कीर्तन होतं आणि त्या दुपारच्या कीर्तनामध्ये जोर लावून सांगितलो आणि विषय बी तसाच निघाला मला आवडला म्हणजे चांगली गोष्ट आहे बाई म्हणजे या कलियुगामध्ये नवऱ्याची सेवा करणं भारी पुण्य आहे म्हणजे महाराज म्हणजे तुम्ही सांगताय की नवऱ्याची सेवा करा पुण्य होते नवऱ्याची सेवा केली की पतिव्रता होते म्हणून तुम्ही सांगता आणि मलाही पटत आहे म्हणजे पण थोडी मला अडचणी आली म्हणजे मी तुम्हाला विचारावं लागली माझी मनाभावातून नवऱ्यावर आवड आहे म्हणजे नवऱ्याची सेवा करायची माझी भावनाच आहे म्हणजे पण माझा नवरा दररोज दिवस बोलता घरला येताना लेझिम खेळत तशी आली म्हणजे आता त्याला कसं करावं लागेल म्हणजे लेझिम कळाली की तुम्हाला आता मला वाटते की नवरा आला जावं त्याचं दर्शन घ्यावं म्हणलं तर येतानाच तिकडून असला धोंडा घेऊन येते तुझ्या आईला म्हणून आता मला लपायचंच पडत देत आता ह्याच्या पाया कसं पडू म्हणजे सांगा बरोबर आहे ते म्हणलो आता जाऊन पाया पडावं म्हणलं तर पाय इकडे तुटे इकडे तुटे म्हणजे पाय जोडायला तयार नाही महाराज दर सणाला मला नवऱ्याला आरती करावं अशी भावना मनात आहे एक दिवशी भर सणाच्या दिवशी दारू पिऊन तुल होऊन आले म्हणजे आता आरती पेटीली नवऱ्याला वावाळाय म्हणलं तर दारू पिऊन तुल तेच आरतीला त्याचे त्यानंच वावाळा म्हणजे मला वावाळायचे बी काम आता तुमच्या महाराजाचा एक ताप असते नवऱ्याची सेवा करा नवऱ्याची सेवा करा ती असल्याची कशी सेवा करू एके दिवशी दारू पिऊन तुल होऊन आले आणि मी बैठकीत बसले तर मला जेवण म्हणाले म्हणजे पाहुणे कोण्या गावची आहे नवीन आता ह्याला मजीच ओळख नाही महाराज मी तुफान घेत नाही म्हणजे नवरा देव असतोय म्हणजे नवऱ्यावर तुफान घेतल्यास मला नरका जावं लागेल म्हणजे मला मूक मनाभावातून नवऱ्या सेवा करावं वाटते पण असं केल्यास कसं करू खरंच आहे की आता उभा टाकलेल्या गाडीला समोरच्याला जर धडक दिली तर हे ना काय जीव द्यावं ही कडी बाई मूक खरी आहे हो पण समोरचं असं मिळाल्यास कशी सेवा करतात आज रोज न्यारं 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 म्हणजे आता सणाचा दिवस आहे म्हणजे स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करायचे दारू पिऊन तुल होऊन आले म्हणजे आणि म्हशीच्या पोट्या गेले आणि त्या म्हशीलाच बोलाले म्हणजे रुंगल्यावणी का बसलीस काही तुझं दुखाले दवाखान्यात का जाऊन येईन त्या म्हशीलाच बोलाले आणि ती म्हशीचं शेपूट हातात उचलून घेतले म्हणाले काय ये लांब सडक काढले आता कशी अनुसया हो म्हणजे कशी असला नवरा असल्यास म्हणजे रोज काही ना काही चालूच आहे आता एके दिवशी सकाळच्या रामपर्यंत आपलं फक्त धाव केले मी घर झाडायचं बघाले तर माझा वाळू घातल्याला फारका नसते घराने मी कपाळात आणून घेतलं म्हणजे काही नशिबाला माझे आले तर मला म्हणाले म्हणला का कसं कपाळात आणून घ्याले तुला काही मी साधा वाटतो का म्हणला आता उद्याच्या निवडणुकीला उभा टाकणार आहोत निवडून जर आलो हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर झालो सगळा महाराष्ट्र बसून टाकणार सांगितलं महाराष्ट्र पुन्हा बदल आणि माझा फाडका बदल
आशियाची गणिता बाई किती जरी सेवा केली तर तिला काही तरी प्राप्ती होणार नाही. काहीच नसतं त्याच्यामध्ये. आज सगळ्यातून बाद झालेलं सगळ्यातून टाकून दिलेलं म्हणतो आपण तसे. तुम्हाला दारूचं विषयाने दारू किती विषय याच्या लक्षात नाही तुमच्या. आज दैत्य गुरु शुक्राचार्य मेलेली माणसं जिवंत करीत होतं. संजीवनी विद्या होती, संजीवनी विद्या त्याच्याकडे. दैत्य जेवढे उन्माद झाले होते का नाही, कधी मेलं तर गुरुजी आपल्याला उठून देत नव्हतं. असे दैत्य मरून पडले आणि त्यानं जाऊन बघायचं कोण म्हणलं की सगळे दैत्य उठून बसत होते. एवढी संजीवनी विद्या त्याच्याकडे होती. कोण जवळच्या माणसानं पोटात काळ घेतले की बसल्या बसल्या सांगितलं लय संजीवनी विद्या भारी चालले, मोठी मोठी माणसं उठवाले. ते काय पेते त्याच्यामध्ये 2 तेवढं दारूचे टाकून द्यावे म्हणलं त्याला. कोण जवळचं माणूस होतं, काय चहा पेत होतो का, दूध पेत होतं का, काफी पेत होतं की त्या प्याच्या त्याच्यामध्ये 2 दारूचे थेंब टाकले. टाकल्या टाकल्या ते 2 दारूचे थेंब पोटात गेल्या. सगळी संजीवनी विद्या ते बी मेलं आणि दैत्य सगळे गेले. आज दैत्य गुरु शुक्राचार्याची संजीवनी विद्या खलास झाल्या. दारुड्यापाशी कुठलं पुण्य आलं, दारुड्यापाशी असा काय होतो भारत असतो कोणता. मग अशाची जर सेवा करून आपल्याला काही प्राप्ती. आमच्या मोतीला माझा म्हणायचं मातीला गेलेल्या माणसाला तर पुण्य मिळतंय, पण दारू पिणाऱ्याच्या मातीला गेल्यास पापच मिळते. म्हणजे दारू पिणाऱ्याच्या मातीला जाणं सुद्धा पाप आहे म्हणजे महाराज सांगत होते. कुणाच्या मातीला जावं तर पुण्यवानाच्याच मातीला जावं म्हणजे आपलं त्याचं पुण्य मिळते. म्हणून पुण्यवान कुणी दुनियामध्ये पवित्र सज्जन असतील अशाची सेवा केल्याची जशी प्राप्ती आहे. प्रत्येक माणसाचा व्यवहार करत असताना तुम्ही समोरच्याची ज्याची सेवा करायची ना त्याची लायकी काय, त्याची पात्रता काय बघून करायला. आज मी कृष्णाची लायकी बघितलो, कृष्णाची पात्रता बघितलो आणि कृष्णाची सगळी मला जीवनातली सगळी कारकीर्द माहित आहे. ह्याच्या एवढा सामर्थ्यवान, ह्याच्या आता कसलं सामर्थ्य होतं, कसा अधिकार होता आणि कसा पुरुषार्थ होता हे नंतर सांगणारच आहे. की मला अगोदरच तो फाउंडेशन तयार करावं लागलं आणि नंतर मी सांगणारच आहे कृष्णाची ताकद काय होती. अशी कोणती गोष्ट करत असताना प्रत्येकाची पात्रता बघा. तशी मी कृष्णाची पात्रता बघितलो. कृष्ण एवढा मला कोणी भारी दिसला नाही म्हणून कंठी धरीला
उठलं की सुटलं कुणाच्या हातात लागून कुणाच्या बैठकीत बसायचे नाही, त्याची पात्रता बघावं. कारण ते माणूस जर हलका असलं, ते जर गावाला उठलं असलं तर तू त्याच्याजवळ बसले की तुला उठून देवास. नीचाचे संगती आणि सज्जनाचे घात होती म्हणजे नीच लोकांच्या नादी लागल्यास सज्जन माणसाचा सुद्धा घात होतो. म्हणून संगत कुणाची करायची त्याची पात्रता बघा. राजहंस पक्षी दररोज माणूस सर्व गाव जाऊन पाणी प्यायला येत होतं. एकट्याच पाणी पण एकट्यानंच आकाशाला उडायचं आणि इकडल्या बाजूला कावळा पाणी पित होतं. ते राजहंसाला बघितल्या ते कावळा गेले त्याच्याकडे आणि त्या राजहंसाला म्हणाले, आशा तर आपली भेटच नाही, आता ह्याची त्याची भेट घ्यायची काय गरज आहे. ते राजहंस पक्षी अशा निसर्गाच्या नादी कशाला लागत. हो 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 म्हणजे बरं झालं, या गावाकडे आपली भेट झाली, चला आपल्या घराकडे जाऊ. राजहंस पक्षी भारी, पण कावळा म्हणाला मी गेलं घरला. घरी त्या कावळ्याच्या घरी काय वासनाचे शब्द, जनावराचे कोळ. त्याचे वास घालणार नको नको नको, मला असला वास घाली तो म्हणला, मी चांगला सुंदर वातावरणात राहणारा पक्षी आहे म्हणला. बरं चल, चांगल्या जागावर घेऊन जातो तुला. त्या कावळ्यानं असं बागेमध्ये नेलं तर मोठी मोठी मंत्री काय, आमदार खासदार काय विहार करत होते, अशा बगीच्यामध्ये नेले. पाय टाकल्या टाकल्या सगळं फुलाचा सुगंधी उडाला. एका झाडाखाली बसले, एक मोठं झाड होतं, त्या झाडावर राजहंस पक्षी कावळा काट्यावर बसला. त्याच्या खाली राजा बसला होता, त्या झाडाखाली मस्त आनंदात विहार करत होता. राजहंस पक्षाला ते सुंदर वातावरण बघितल्या डोळे झाकून असं डुलाले. तर ते राजहंसानं डोळे झाकून डुलाले तर त्या फाट्यावर बसल्या बसल्या कावळ्यानं त्या राजाच्या अंगावर संडास केली. दुसऱ्या फाट्यावर जाऊन बसले. राजानं डोळे उघडले तर बघितलं हे माकुल पाकूर माझ्या अंगावर हाकते का म्हणून उचलली बघ. राजहंस खाली पाहिजे पडा, मूर्खा म्हणला माझ्या अंगावर संडास करतो तू. ती राजहंस रडत रडत म्हणला, सरकार मी राजहंस पक्षी आहे म्हणला, मी मानस सरोवरात राहतो म्हणला, आकाशात राहतो म्हणला, पण निचाड्याच्या नादी लागून माझ्या जीवाचा घात झाला. म्हणून संघ सुद्धा एक पात्रता बघूनच करा कोणाची बी. उठलं की सुटलं काही बी करायचं नाही. जशी मी कृष्णाची पात्रता बघून कंठात मनात धरलो तसा व्यवहार सुद्धा करायचा का चांगल्याच्या नादी लागावा. काय पण चांगल्याच्या पैकी दोस्ताना सिंहासन करावास. सिंह करते हातीची शिकार, हातीच्या मस्तकामध्ये मोती असते. सहजही हातीच्या घराला गेलं तर ह्या मोती घेऊन खिशात घेऊन याचं काम असतं. गिधाडा संगत असताना हा तुमचा पद्धत पण नाही. एकटे राहायला शिका राजहंसासारखं, आणि कोणाला संगत करायची असेल तर चांगल्याची संगत करा, चांगल्याची. तसा कृष्ण माझा चांगलाच होता म्हणून मी कंटात मनात त्याला धरलो. किती पुरावे सांगू तुम्हाला. आज तुम्हाला कोणाला देणगी द्या वाटली, कुणाला दान बी करा वाटलं तर देणाऱ्याची पात्रता बघूनच दान करावं लागते. दान धर्म करा, दान धर्म करा, दान धर्म. कुणाला दिवस बसायचं, ज्याला तू द्यालास ना त्याचं मागलं काम कोणते कोणते आहे ते बघावं लागते. पैसे ज्याला तू द्यालास ना ते काम काय करते. जशी तुम्ही एखादी पोरीची सोयरी करत असताना किती चाल काढता चोकूनच. त्या घरी पोरगी द्यावा म्हणून आहे का पोर घर चांगला आहे, पोरीचं चांगलं होईल की. बाजारच्या माणसांना तू चाल काढता देऊ का कसं तिथं. मी म्हणतो हो 2 एकर कमी असू झाला, त्याला पोरगी द्यायचे त्यानं फक्त त्या पोराचे दोस्त कोणते आहेत बघावून सोडून द्यावं. 2 एकर रान असलं तरी काही हरकत नाही. कारण ते जर महाराजापाशी साधूपाशी एखाद्या मालकऱ्यापाशी जर बसत असला खुशाल पोरगी द्यावं. 2 एकरचं रान असलं तर 4 एकर करते बस. 100 एकर बी जमीन आहेत प्याताळ्याच्या नादी लागले हे कोणताच होत नाही. म्हणून दोस्त कोणते आहेत आधी बघा. पोरीचं तुमच्या चांगलं करायचं असलं तर ज्याला पोरगी द्यायला त्याचे दोस्त कोणते येते बघा. पात्र पाहून सुद्धा तुम्हाला दान द्यावं लागते. आज धर्मराज एवढा पुण्यवान होता, आलेल्या माणसाला दान करत होता, आलेल्या माणसाला देणगी द्यायचा. पण एके दिवशी कुणाला विचारायचं कशासाठी पाहिजे, मंदिर बांधायला घ्या. कशाला, मुलीच्या लग्नात दान करायचं. सकाळी सकाळी एक माणूस आला म्हणला अडचणीला काम करतोस म्हणून म्हणला मला पैशाची गरज आहे. त्याला विचारायला पाहिजे होते पैसे म्हणून काय करणार आहे. यादच राहील नाही. खिशातले 4 आणे काढले त्याला दिले बस.
आता धर्मराजाच्या काळातले चाराने म्हणजे तर 4-5 लाख रुपये होते. आता द्वापारी वरचे चार ते चाराने हातात पडल्या ते मासे मारणारे भुई होत. त्याचं माशा मारायचं जाळं कुठलं होतं, त्या चाराण्याचं जाऊन सुतानंद बरोबर जाळं तयार केलं, मासे मारायला चालू केले. थोरल्या कर्मचाऱ्याला विचारलं, मच्छीमार धंदा बंद पडला होता, ते धंदा उभा करण्यासाठी लोन पुन्हा दिलं, चक्राचा सारखा पक्का लागला. धर्मराजाने चाराने दिली. धर्मराज अशाही कामाला मदत करतोय का हो? मग सांगितलं यमराजानं, ते जितके भुई मासे मारतोय ना, तितकं निमपाप धर्मराजाच्या आधीला लावा, निमत्या भावाच्या आधीला लावा. आणि धर्म इकडं खुश, मी भरपूर दान धर्म करतोय, पुण्य किती आहे की काय नाही. निमपाप त्याच्यात पत्रात पडलं, निमपाप व्हायच्या पत्रात. शेवटी धर्मराजाला न्याला विमान आलं, स्वर्गाला नेलं. स्वर्गात गेल्यानंतर धर्मराजाने विचार केला, चला आपण आता टूर काढून जसं निवडून आलेलं म्हणून गौरी काढतोय. धर्म हा कृपाल वाला शेजवली, बैसला पाताळी वरीने येता सावधवला गोसस्नाता. थोरले यमराज आले. काय चाले धर्मराज? माझा भाऊ आहे म्हणजे याच्यामध्ये कोण? दुर्योधन. मग काढावून मला म्हणजे धर्मा, यमपुरी नरक साध्या सुद्याला मिळत नसते म्हणजे पुण्यवानाचा नरक नवच म्हणजे. इथं निवळ आदल पाप करणारे कुणाचं नीट केलं दुर्योधनाने तुम्हाला सांग? कुणाला सुखामध्ये पुढे ना नाही त्याचं वाटोळे केलंय म्हणजे. शक आहे तो कुणाचे चलतंय, शक संपलं की मागली सगळी भरपाई द्यावं लागते, मग त्याला नरका टाकले. पुण्यवान माणसाला कधीच नरक होत नसते. धर्मा ते पाप केले म्हणून त्याला नरका टाकले म्हणजे की धर्म होच केलं. त्याने काष्टेवामध्ये काम केले म्हणून नरका टाकले म्हणला. मी तर जन्मात कधी लबाड बोललो नाही, माझा कसा नरकात हात उडालाय म्हणला. या माणूस सांगितलं रजिस्टर बघावं लागेल मला, त्याच्यात नोंद असत सगळी. ते रजिस्टर आंदोलन सांगितलं, सगळे पैसे तुझे पुण्याच्या कामात गेले, पण चाराने जे दिलास ना त्या पैशाचा वापर असा झाला म्हणजे त्यानं माशा मारायचा धंदा सुरू केला. मग आता कसं करावं लागेल म्हणलं. हो, जाळं तुटून धंदा बंद होईपर्यंत रोजचं 1 तास तुला नरकात हात पुरवावाच लागेल. पैसा वाटा दान करा, बिनवर केला तर कधी देणगी देऊ नये, आणि त्याची सगळी छाननी केल्याचं पाहिल्याची करूनच. तसं जवळ बसणाऱ्याची पात्रता, दान धर्म करण्याची पात्रता, संगत करणाऱ्याची पात्रता आणि सेवा करणाऱ्याची पात्रता पाहिजे. कधी जरी झालं तर मोठ्या माणसाच्या दरबारात कोण व्हायला कधी बी तुम्हाला ऐकणार. बरेचसे लोक नुसते दरबारात समर्थागरचे स्वानंत्याची सर्व नीतिमान. मोठ्याचं पुत्र जरी रस्त्याने गेलं तर फलाण्या पाटलाचा पुत्र आला बघ म्हणते, आणि गरीबाच्या पुत्राला जोडी घालते. बस नियमच आहे तसा सृष्टीचा. चांगल्याच्या दरबारात राहा, तुमचं कधी चांगलं होईल. चांगल्यासंग दोस्ताना करा, चांगल्याच्या हातात हात फिरत राहा, तुमच्या जीवनाचं भलं, तुमच्या जन्माचं कल्याण होईल. एक बाई राजाच्या दरबारामध्ये झाडझूड करत होती, कचरा नेऊन टाकत होती. व्यायामाला जात होतो रोजचं माणूस. जाता येता त्या बाईला कचरा टाकलेलं झाडायला बघितलं आणि त्या बाईला बोलून घेतलं. म्हणजे लई पाठ होतो दरबार झाडल्या कचरा नेऊन, काय पदार्थ घे तुला? त्या बाईने सांगितलं पगार काही बी नाही मिळेल दादा, आणि फुकट काम करणं काय बंद आहे इथं? एवढा कचरा हाताने भरालीस म्हणजे हात भराले, सगळं दरबार झाडालीस म्हणा, फुकट करण्याची काय गरज आहे? बाईनं सांगितलं तसं नसतंय दादा, म्हणजे राजाचा दरबार आहे म्हणजे राजाची काय बंद आहे, मोठ्याच्या दरबारामध्ये काय कमी पडणार आहे म्हणजे. ते झालं म्हणलं पण बिन बघायचं तसं नाही म्हणजे. दादा तुला सांगू का म्हणजे, मी कचरा जमा करूया का कोणामध्ये ठेवला होता म्हणजे, आणि 2-3 दिवसाखाली टाकावं म्हणून हातानं उचलून कचरा दूर टाकून आले तर त्या कचऱ्यामध्ये मला 1 तोळ्याची सोन्याची अंगठी घोषली म्हणजे. मी ती अंगठी नेऊन राजाला दिली म्हणजे हो का कचऱ्या सापडली. राजाने सांगितलं बाई माझ्या बोटाला येईना झाल्या म्हणून फेकून दिली, म्हणजे तुला न्यायचं असलं तर न्या. दादा मोठ्याची काय बला आहे, 4 सालाची चरबी झाल्या म्हणजे कचऱ्यात घुसलेल्या. ते सरत आले की दुसरी अजून अंगठी पडत याच म्हणजे. मोठ्याच्या दरबाराची काय बला आहे, मोठ्याच्या माणसाची. मोठ्यानं फेकून दिलेल्या सामानावर संसार चलत आहे म्हणून माझा प्रश्न मोठाच होता. आता नंतर कळच कसला होता ते. माझा प्रश्न तसा भारी होताच.
म्हणून मी हो कदाला काढला तर मनात ठरल्याबद्दल माझा एवढा जे जे काळ झाला कंठी धरी ज्ञान काय कोणी सांगतंय ज्ञानाचे सुद्धा पुस्तक आहेत वाचून कुणाला सांगता येते पण ऐकणाऱ्याला कुणाचं ज्ञान ऐकावं आणि कोणाचा सांगितलेलं ज्ञान ऐकून वागावं त्या सांगणाऱ्याची सुद्धा पात्रता बघावं लागतं आज जे ज्ञान सांगाले ना त्याचं मागं सगळं राहून कसं आहे ते प्रगतीपथावर आहे का ते हाय लेवल आहे का त्याची पूर्ण तपासणी करून त्याचं नाव घ्यावं कारण ते जर वाढलेलं असेल प्रगतीशील असेल ते जर त्याचा जर उत्कर्ष असेल त्याचा जर जे जेकार असेल तर त्याचं ज्ञान आपला सुद्धा जे जेकार करते सांगणारच फटकार आहे नाही करायचं काय चांगलं होणार कोणती बी गोष्ट हो ज्ञान सांगणाऱ्यापेक्षा ते ज्ञान सांगणाऱ्याची पात्रता बघा म्हणजे ते ज्ञान फक्त होते आता बक्कल भागवतकार म्हणते परीक्षितीनं भागवत ऐकलं मग त्याचा उद्धार झाला बसलेल्या माणसांनी परीक्षिती सकचित लावून ऐकाव तू सुखाचार्य राहावं लागेल की सांगणार बसलेले ना 2 पोर आहेत तुला 4 लेकर आहेत मग आता सांगतोस कुणाला भागवतो सांगणाऱ्याचे सुद्धा आता कीर्तन तर आम्ही सांगाच लावणार सांगणाऱ्याची सुद्धा पात्रता पाहिजे आज त्या माणसात सांगणाऱ्याची जर हाईट उंच असत ऐकणाऱ्या सुद्धा हाईट असत कारण ज्ञान सुद्धा त्याच्या पात्रतेवर अवलंबून राहते ते एक बाप कोणाला म्हणाला बसल्या ते पोरगे एक दिवशी म्हणाल बाबा कवाई तुम्ही रूम लेवलीच बसला म्हणा निर्बोधन झाला काही नाही गालाला हात लावून बसला तुम्हाला अडचण काय आली या बापानं सांगितलं म्हणा मला एक बोर लागलाय म्हणा का माझा जन्म गेलाय मला चोऱ्या करण्यामध्ये आता मी थकलो मला होईना झाले आता माझ्या गादीवर कोण बसत घेत काय कारण मला वंशावर चढवायचंय म्हणला कारण गादीला वारस पाहिजे म्हणला म्हणून मी घोडात पडलोय म्हणला मग आता तुम्हाला कोणी तर तुमचं शिक्षण घेणारा पाहिजे का म्हणला हो मग मी घेतो म्हणला आनंदाची गोष्ट आहे म्हणला काही हरकत नाही आणवई म्हणला तुला कशा चोऱ्या करायच्या काय नाही सगळे घेऊन देतो पाठ करून तसा धंदा कर रोज चोरी करायला शिकलास की मी आज मी मेलो तरी मला वारायचा पोराला चोरीचं सगळं ज्ञान दिलं पोरीवर घेऊन घेतलं आणि पोरानं पाठ केल्या बाबा तुम्ही सगळं दिलेलं पाठ केलं म्हणला बस बापाने सांगितलं मला आता एकदा चोरी कर आणि चोरी करून फक्त तू पोलिसला सापडू नको म्हणते चोरी करून जर पोलिसला नाही सापडलास की मी आज जरी मेलो तर माझ्या जन्माला धन्य झाले नाही सांगा म्हणला आता कुठं चोरी करू मग त्यानं सांगितलं म्हणला त्या महाराजाच्या मठामध्ये जाऊन चोऱ्या करून बस आणि त्या महाराजाने एखादी पोलिसला सांगितलं तर आमचा महाराजाच्या मठामध्ये जाऊन चोरी करून आणि त्या महाराजाने एखादी पोलिसला सांगितलं नाही म्हणता का 35 वर्षापासून त्या महाराजाच्या मठात चोऱ्या मी करतोय म्हणता आणखी तिला पोलिसला सांगितलं नाही म्हणता आणि त्याला माहित बी आहे म्हणता मी चोऱ्या करतोय पण त्यानं कधी पोलीस ठाण्यात कळविलं नाही पोरग म्हणलं बाबा तुम्ही 35 वर्षापासून चोऱ्या करता हो
एवढ्या चोऱ्या करून तर घरावलं कोपट किती झालं नाही. 35 वर्षापासून चोऱ्या करून जर तुमच्या घरावर झोपलं निघाल नाही, स्लॅब पडला नाही आणि असला कंगाल धंदा मला शिकवला होता म्हणला. काय तुम्ही चोऱ्या करून काय भलं केले? रान घेतलंय, चोऱ्या करून महाड्या बांध. लोक म्हणतात ना चोरी करा, चोऱ्या कुठं महाड्या बांधल्या का म्हणून. 35 वर्षापासून चोरी करून जर तुमची काही प्रगती नाही, मला असला आणि त्या महाराजाला कोण काही कमी बी नाही म्हणला. एवढ्या चोऱ्या करतो तर सोबत तू आली की मला तिथं कोरानं म्हणला 35 वर्षापासून चोऱ्या करून तू एक गुंता बी रान घेतला नाहीस, खेळपट काढून तू भिंत बांधून स्लॅब टाकला नाहीस, ते असला कामगार झाला मला शिकवलं म्हणला. त्या महाराजाचं होऊन आले म्हणालास ना. हो, मग त्याच्याकडे जाऊन ज्ञान घेतलेलं बरं म्हणलं. त्याचं कशानं होऊन आले ती गेलं. महाराज म्हणलं मला तुमच्या चोऱ्या करते तो. हो, भरपूर करतेस म्हणला. हो, मला माहित नाही म्हणलं कोण चोऱ्या करते ती. मग तुम्ही पोलिसला का कळत नाही? मला काही कमीच पडत नाही तर कशाला सांगत तुझं म्हणला. अहो जनावर दाव का वाटलं ते दावणीत नसल्यास मला काही कमीच नाही तर कशाला पोलीस ठाण्यात जाऊ म्हणला. उठू येते किती म्हणला. मग म्हणतच नाही म्हणला. एवढं उठू येते ते 1 रुपया चोरून गेला की 10 रुपये परत. इतकी माझी लक्ष्मी भारी आहे. महाराज मी तुमचा शिष्य व्हावं म्हणालो म्हणला. हो, मला काही अनुभव द्या म्हणला. तुमचं जसं उतू आलं, तुमचं जसं होऊन आलंय तर कशानं होऊन आलंय थोडं मला देऊन द्या. ये म्हणलं तेव्हा महाराजांना सांगितलं त्याला 2-3 मुद्दे. सकाळी उठल्यावर त्या नियमानं दररोज 1 तास देवाचं ध्यान करायचं. कवा कवा करीन, सुट्टीच्या दिवशी करीन, सुट्टीवर करीन, माझ्या मनावर असं म्हणायचं नाही. हार हलतीमध्ये कसल्या परिस्थितीमध्ये अंघोळ करून 1 तास देवाचे ध्यान पूजा करत असत. हे कसलंही संकट आलं तर पूजा बंद होऊ द्यायची नाही. 2 मनात कुणाबद्दलची आळी ठेवायची नाही. 3 आणि कुणाची निंदा बदनामी टीका करायची नाही. 4 संत महात्म्याचा नेहमी सन्मान करिता. 5 आणि सदा प्यातना अन्नदान करिता. 6 या 6 गोष्टी जन्मभर करिता तुझ्या घरामध्ये लक्ष्मी कधी चालणार नाही. सगळं त्याने लिहून घेतलं आणि तंतोतंत महाराजांना सांगितलं तसं वागलं. 6 महिन्यातच त्यानं घराचं बांधकाम चालू केलं. स्लॅब पडल्या आलं. पुन्हा बापा सलं म्हणला, बाबा 35 वर्षापासून चोऱ्या करून तुमचं हे झोपलं उठलं नाही म्हणला. त्या महाराजांना सांगितलेलं ऐकून वागलो तेव्हा 6 महिन्यातच फरक पडला म्हणला. फ्लॅट घेऊन बांधकाम चालू केलं म्हणला. असला कामगार धंदा मला पुढे म्हणला. बाप जरी असलं तर असतं फालतू ज्ञान मला सांगू नका. दृष्टान संपला. तुम्हाला ज्ञान बी उठलं की सुटलं कुणाचं ऐकून लागतंय. कारण ज्ञान सांगणारा माणूस किती प्रगतीवर आहे. कीर्तनात कोणी म्हणते, कोणी उठते सुटते म्हणते गडे आंघोळ लावा रांगशे लावा. ऐकावं बी ह्यानं किती आंघोळ लावलाय जाऊन सांगायला. चाच बघायचं धापाचे जर आंघोळ असं ऐकावं का अनुभवानं सांगायला म्हणजे त्यांनी लावलंय. आता ह्याच्या शेतात खूप दुधाट काय आंघोळ लावा. आता ह्याचं कसं ज्ञान ऐकावून त्याच्यापासून आपलं काय किती सत्य असला, किती जरी इमानदार असला, आपल्या इमानदारीला सत्याला कोणी ओळखत असेल त्यालाच आपली इमानदारी दाखवायची. मी खूप इमानदार आहे हो, पण तुम्हाला कळ नाही गेल्यास मी कशाला दाखवत बसू तुम्हाला. मी इमानदार आहे, मी इमानदार आहे, तुला ते पटच नाही झाले तुम्ही कशाला सांगत बसू. कौतुक कुणाला दाखवावं? ज्याला आपलं कौतुक वाटतंय त्याला. ते आपलं कौतुकच करायचं आहे आणि आपलं कौतुक दाखवायची काय गरज आहे? कसं आहे, खरी वस्तू असून बी समोरच्याला जे खरं आहे कळत नसतं तर त्याला दाखवायची काय आवश्यकता? अहो दाखवून त्याचा उपयोगच काही होत नाही ना. आता मी इमानदार आहे, 4 माणसात बसलो, मला मान येतं, मी लय इमानदार आहे, मी हो माहित आहे, हो माहित आहे, सांगून काय उपयोग आहे?
वस्तू चांगली असून त्या वस्तूची परीक्षा करण्याची बी पात्रता पाहिजे. असे कित्येक अनुभव सांगू तुम्हाला. आता काल आमच्या आश्रमात एक माणूस आला म्हणजे मला दुधामध्ये पाणी टाकायचे काही धंदा चालत नाही म्हणून दुधाचा धंदा बंद केलो म्हणता. आता दहीची काढू म्हणता. काय हरकत नाही तसं. मग आता ते गावाला माणूस शेरमध्ये येऊन राहिलेलं त्याने एक थेंबी पाणी न टाकताना दही बनविलं. आता बिन पाण्याचं दही म्हणजे असं आवडीची कवळी मोठी राहतात त्याला माहित असेल तर बघा. इतकं भारी दही केलं तरी एक थेंबी पाणी टाकलं खऱ्या दुधाचं केलं. मग आता खऱ्या दुधाचं दही आहे तर मग गिरायकाला बी माहित पाहिजे की खरं दही. ते कॅटली गेले कॉलनीमध्ये गेले. कोणत्याही बाईनं तो पण बघत माझ्या नाश केला नाश एक बाई झाला तयार नाही. एक बाई होत खरं पण समोरच्या बाईला तर खरं करावं लागत नाही. सगळी कॉलनी फिरून आलं. एक चमच्यावर दही घेतलं. आलं राग राग कॅप 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 तिथं बंदा कोणता धंदा केला तर त्या धंद्यामध्ये बोंबा बोंबच आहे सगळे. काही घेतलं नाही कोणच दही घेण्यासाठी म्हणला महाराज. मग ते दही पण एक नळाला येऊन ते गाडीवर बुडालं होतं. त्याला म्हणलं कुठे घालतास. मी दही काय करू इकलं दही मला करायला पाया म्हणला एवढंच गाड दही करत होतो म्हणला. काय सण आहे की काय नाही की मला दही मध्ये संपून गेलं. दही इकलं हो. आधी आताची कोणी घेतलं नाही म्हणाले आणि तसंच कॅटी घेऊन आले. सोय दही नव्हता हो दबाड बोला म्हणला तुम्ही. दह्यासाठी पाया पळा करायला आणखी आहे का म्हणाले. मी सगळी कॉलनी फिरून आलो कोणीच बाईने घेतलं नाही. हा मग ते दहीवालं होतं ते मग कोण कॅटली म्हणलं. तो पण काढलं बघितल्या हसलं ते. त्याला कळलं हे खरं आहे. कॅटली बघितलं म्हणला त्याच गिरायक राहिलं नाही. काय तुला हे दही हो दे म्हणला. 2-3 दिवसाचा शिळ ताक आहे का. इतकं आंबट राहतो मशीन झिंजाडा द्यावं. कांद्यावर ताक घेऊन आंबट खड त्या चांगल्या दह्यामध्ये टाकलं. असलं लाकून चलवाला काय पायाची तुलमड पडी धडपडा पडा बुडाला इतकं दिलाय. आदर क्या म्हणला महाराज खऱ्याची दुनिया आहे. तुला आता कळालंय का. 15 वर्षापासून कीर्तन सांगत राहिलो म्हणलं आणखी लोकायला मजा मिळाला. त्याची पात्रताच पाहिजे. कोणती गोष्ट तुम्हाला चमत्कार बी दाखवायचा असला तर चमत्कार ओळखण्याची पात्रता असली तरच दाखवा. तुम्ही जर चमत्कार खरा दाखवा नजरबंदी आहे करंट लावलेला असं आणि खास त्याच्यामध्ये जर टक्केवारी बरोबर असली अरे बापरे कुणाला कैदी करायचं असलं कुठे कैद बसून लागते. आपण केलेल्याला कोणी महत्व देत असेल तिथं करायचं. आम्हाला तिथे लोक विचारतात की मला सगळे कीर्तनकार कीर्तना सांगाले की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चढवली. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चढवली. ज्ञानेश्वर महाराज सामर्थ्य होतोय भिंत चढवली. सगळेच महाराज भिंत चढवली म्हणाले तर मग तेव्हापासून कसं दुसऱ्या महाराजांना कोणी भिंत चढली नाही. ते भिंत चढवली पण तेव्हापासून कोणाला दुसऱ्या महाराजांना कशी भिंत चढली नाही. आम्हाला चढली तितकी चला काय झालं आता दुसरं काम पडलं नाही म्हणून आम्ही चढली चलते. आता सुद्धा महाराज चलित तुम्ही चलित आहो मी सुद्धा चलितो. चल बाबा तू चांगली होऊ नये म्हणतो. आता भिंत माझा कोणी चांगलं व्हावं लागत नाही. आता चांगले म्हणजे कसं होता त्या 1400 शिष्य होते. एक मोठा मठ होता. 1400 शिष्यकर एक मोठा मठ बांध आणि वाघावर बसून होते हातामध्ये नागाचा
तू चांगदेव होय वाघावर बस आता चालू घेऊन ये मला सांग कोणती भीत आणायची मला कसं होत आहे तुझीच पात्रता चांगदेवाची नसते घ्या कशाला भीत पात्रता अधिकार बघूनच कोणत्या गोष्टीचा व्यवहार करा असे महाराज म्हणजे ना अधिकार तैसा पैसे का जाईनात पण चांगला डॉक्टर बघा म्हणता जाऊ द्या पैसे पण डॉक्टर चांगला बघा तसं 4 रात्र कमी वाचा पण तुम्हाला व्यवहार करायचा माणूस चांगला बस सेवा कुणाची करायची कसं करायचे बस चला दवाखान्यात चला दवाखान्यात उगा दवाखान्यात जायचं नाही आहा डॉक्टरची सुद्धा पात्रता बघावंच लागतं एक माणूस दवाखान्यात गेलं डॉक्टर साहेब डोळे तपासा म्हणलं का मला एका माणसाची 2 माणसं दिसायची बघून घ्या डॉक्टरनं सांगितलं मग 4 जण कशाला आला जाणाऱ्या माणसाला एका माणसाचे 2 दिसत होते डॉक्टरला एका माणसाची 4 ऑपरेशन कोणाचं अरे ज्याच्या नादी लागलंच तेच बाकास तुला काय त्याच्यापासून उद्देश होऊ शकतंय तसं तुकाराम महाराज म्हणजे एवढी दुनिया होती पण सगळ्या दुनियातून मी कृष्णाला का निवडलो कृष्णाची पात्रताच झाली होती काय होतं कृष्णाकडे सामर्थ्य अधिकार आणि पुरुषार्थ दुनियात कुणाकडेच नव्हता एवढा मोठा आता कसा कसा अधिकार कसं कसं सामर्थ्य कसं कसं पुण्य होतं जे कंठामध्ये धरून जगामध्ये प्रकाश पाटील कीर्ती वाढीते आता त्या कृष्णाची तुम्हाला थोडी मुलाखत देतो खरंच कंठातून मनात धरण्यासारखा आहे का कृष्ण आणि तुकाराम महाराजांना धरलंय का ते बरोबरच आहे का ही खात्री पटण्यासाठी तुम्हाला आता कृष्णाची मुलाखत देतो कारण महाराज म्हणजे कृष्णाचं सामर्थ्य दुनियामध्ये जे होतं ते दुनियामध्ये त्याचं सामर्थ्यवान कोणीच तेव्हा कारण मला माहित आहे लेकरू जन्मल्यानंतर 3 वर्षे त्या लेकराला काही कळत नाही पण माझा कृष्ण रात्री जन्मला तो दुसऱ्या दिवशी 10-12 तासाच्या आतच त्यानं जे काम केलं ते दुनियामध्ये कुणालाच काम जमलं नाही आता रात्री जन्मलेल्या लेकरानं सकाळी काहीतरी कळते का त्या लेकराला पण तुकाराम महाराज म्हणजे त्यानं एवढं भयानक सामर्थ्य दाखविलं युद्धमिला भट तिला पाठी
कंस नावाचा हा राक्षस होता. त्याने एक षड्यंत्र रचलं होतं, काही हरकत हालतीमध्ये कृष्णाला जगू द्यायचं नाही, पण चकली मारून राहताच्या गेले. सकाळी पता लागला की कृष्ण अमुक ठिकाणी आहे. मग त्यानं सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये जाहीर सांगितलं, कंस विचारित इत्यादी का जो वधू येईल त्या बालका त्याची अर्धराज्याची ठिकाणी छत्र शिवासन. कृष्णाला कोणी मारून येईल त्या माणसाला मी अर्धराज्य द्यायला तयार आहे. कोण जाते चला बोला. त्याला मारा, माझ्या समोर आणून मृदा टाका, अर्धराज्याचे मालक आहोत. मी लिखी करून देतो, त्याचा स्टॅम्प देतो आणि मृदा पडल्यानंतर मी चेक करून देतो तुम्हाला. एक महाबल मोठ्या अवसानदार मोठं राक्षस होते. सरकार मला द्या परवानगी म्हणला, जातो तू मारून घेऊन ये अर्धराज्य, काय हरकत नाही. निघाला. मग आता जात असताना त्याने विचार केला, आता कसं जावं. कुणाच्याही घरला कुणाला जाता येत नसते हो. घरला जायचं म्हणजे ते गोसायला जाता येते पीठ मागत, आणि बामणाला एक पंचांग सांगत म्हणता येते. बाकीच्याला कुणाला जाताच येत नाही हो, कारण ज्येष्ठाने ज्येष्ठीची पदवी असते. आता किती कीर्तनकार महाराज जरी झाला, कोण्या गावाला बी गेलं तर ह्या घरला त्या घरावर बेल टाकी नाही लागते, महत्व राहत नाही त्याला. असं महाराजांना राहतच असलं त्यानं आपल्या मठात त्याच्या आश्रमात जन्मभर राहू सोबत आहे. कुणाच्या ढाजत राहाय, कुणाच्या घरी राहाय, असं कधीच त्याला सोबत नाही. कारण कोणतीही वस्तू कुठं सोबत नसते. दात फक्त तोंडातच सोबत आहे. हातात घेऊन म्हणलं असतं त्या दाताचं काही काम करत. तिथल्या तिथली वस्तू कोणती बी चांगली राहते. देव देवाल्यावरून देवाला तो सोबत आहे. देवानं कुठं राहो, देवाल्यावर नसता देव. देऊळ देवाला सोडून जर देव कोण्या हॉटेलच्या जर पानपट्टीवर बसून लागली, देवाच्या सुद्धा कोणी बाहेर जागाच नव्हती. मला मोठा शोभतय हे दात तोंडा शोभते, देव देवाल्यावर देवाला शोभते, बाई नवऱ्यापाशी शोभते. येडपण बी असतं, घायराती बी असतं, तिथंच तुम्हाला दूध कोवा देऊन राहावं लागतंय. माझं माहेर लय भाग्याचं आहे, तू किती माहेरात आनंदानं राहिलीस शोभनात बस. गायराती बी असतं तर तिथंच कुठे देऊन राहावं लागते, पण नवऱ्याला सोडून राहावं लागते. बाई फक्त सोबत कुठं नवऱ्यापाशी बस. मागे राहू द्या, गायराती राहू द्या, ह्याच्यात काय करा तू म्हणूच नको, कसं बी राहू दे त्याच्यात किंमत आहे. मी सांगलो हे मान्य आहे का नाही तुम्हाला. आता किती श्रीमंत भाऊ झालं तर तिथं राहणं बरोबर दिसतंय का. हा कंगाल जरी नवरा असता तर तिथे शोभते. म्हणजे कोणती वस्तू कुठं शोभना, कोणती वस्तू कुठं शोभना, ज्याची त्याची गोष्ट असते. राजाला फिरणं शोभत आहे, महाराजाला फिरणं शोभत आहे, पण बाईला सतत फिरणं शोभत नाही. कारण कसं आहे, कोणती गोष्ट कुणाला कोणती. राजानं जनतेला काय कमी आहे ते बसून राहणारा राजा कवाय बाद होते, आणि ज्ञानी माणूस बसून राहिला की बाद होते. ज्याला ज्ञान आहे ना त्यानं लोकांना ज्ञान सांगत फिरावं, त्याची गोष्ट वाढते. राजाने जनतेची देखभाल करीत फिरावं लागते, बाईनं मात्र कामात होतच फिरावं लागते. सतत फिरणारा राजा चांगला, सतत फिरणारा महाराज चांगला, पण सतत फिरणारी बाई मात्र कुणाची जागा कुणाला, कुणाची म्हणजे कोणती गोष्ट कुणाला शोभना. आता त्याने विचार केला, काम कुणाचं आहे, बामणाचा. आपण बामणच बनावटी बामण झालं. आता बामण कसं कसं राहतं, त्याच्या धोत्राची आखतीन, पंचांगण जाणवं, कसं बामण बनलं. हे लोकांना विचारलं, रात्री कोणाच्या जन्मले का त्या घरी जन्म. अशी सुद्धा अंगणात बसली, ती देव कुटुंबामध्ये होते घरात. या या देव बाप्पा या म्हणून असा पाठ टाकला, आणि पाठ टाकल्यानंतर विचारू लागली, रात्री माझं लेकरू जन्मले, त्या लेकराचं कसं कसं भविष्य आहे ते सांगा. मग त्यानं पंचांग त्या सालाचं बी नव्हतं, उगा असं कांडी मोजाले ना असं बोट मोजाले. काय झालं म्हणजे लेकराचं बरोबर निघणार झाले का, लेकराची आमची अंगी आवची नाही भाऊ,
नक्षत्रावर लेकरू जन्मले म्हणजे मग काही शांती काही गाव जेवण करता म्हणजे काही शांती फिरती करा नाही, शांतीने गाव जेवणानं दबतच नाही. कारण जन्मताशी अशी लागलीशी मूल आणि कधी निर्मूल सर्वताशी लोकाबाई म्हणला हे सगळ्या कुलाचा सत्यानाश करणार आहे. खरं होतं बरं हे बोललं त्याला पण नव्हतं. त्या कृष्णाने यादव कुलाचा सगळ्याचा सत्यानाश केला. ते बी कबूल केलं बघ ना, बामण मस्त माजलेल्याला नीट करावंच लागणार आहे. कारण ते यादव कुळातले देऊन मत माजले होते की आताच्या लोकांनी माजलेल्याचा कुता कसा काढायचा ते मला माहित आहे. म्हणला ते बोलायला ते बाबा बरोबरच बोलायला काय हरकत नाही म्हणलं, पण चिडलं कुठे केलं. मग तिनं म्हणाली काय करावं लागत काय नाही, काही नाही, फक्त एकच करा म्हणजे लेकराची चांगली औषधी बघून घेऊन गरजेत झाला आहे. असे मोठा खड्डा करा त्याला करून टाका पूल बचाव होते. तिथं चिडलं ते इथवर बोललास ते बरोबर आहे म्हणलं, तो खड्डा करून पुरा का म्हणाला सांगा. मध्ये पाण्यातून बसलेल्या पाटाला हुकूम दिलं मजी टीका करायला तू त्याला घेऊन बसला सांग. बसला होता पाटावरी तुची थरारीला औषधी निष्ठोनिया पष्टीवरी औषधी बेसला निघाला. पाठ सुटून मारायला लागला. कोण हाणाले पण सुद्धा पाठच माणूस नाही तिथे काही नाही. खऱ्या खेळ्यानं ठोकलेला त्याच्या दोन्ही करतो. पुन्हा पाठीवर वटीन चापेला हुकूम दिला बघायला जायची. दणून पाठीवर वटीवर मारता लागेल जीव त्या पक्षी घेतला. म्हणून मग तर आता मी वाचत नाही म्हणून पळू लागलं तर आडव्या ठाकत बाजा पोटी त्या बाजाला सांगते त्याला आडवा बाजू पाय दिली की बाजू म्हणून जायची. तू पुणे पुणे पळाला मग शेतीची अवजारे ती पुणे कोलपी आणि रुमणी अवताला सांगितलं पळाले त्याला धरा. नांगरानं पळ जायचं की पायाला असं छटका पालत पडले की चुवान जेर होऊन गेलं हो का जानवर बी तुटून गेलं होतं सगळं नागोत झालं आणि कोंबलच पळालं. ते कोंशीवर उभा टाकून म्हणाले त्याला घेऊन म्हणलं होतं मारून म्हणलं टाकून घेऊन कोंबलं ते आले म्हणा. आले आले अंगावर उभं टाकलं आणि त्याला म्हणायला लागलं मारूनच तिकडे ठेवून म्हणलं होतं का तुला म्हणला घेऊन म्हणलं होतं की मारला असेल तिथं मारला असेल तिथं तुला कशाचं मारलं की तो कशाचं कसं कसं झालं म्हणला हे भक्ती मग कसं तो वाचून बलकारानं पाठीला कसं कसं झालं पण तिचं आणि हे पुन्हा मारलंय तुला म्हणला तिथं काही माणूस आहे का म्हणला मला कोणी राहुल्याला उकल होतो म्हणजे त्याने येऊन मारायला लागते का आणि लेकरू केवढं आहे म्हणला कोण्या नाल्यानं कुठच्या माझ्या घरात होती की म्हणता बाहेरच सरकार म्हणला काही बायकोचं पाकू भारी आहे लेकराचा काहीतरी आशीर्वाद म्हणून वाचतोय म्हणला लेकरू तुम्हाला वाचू देत नाही. मला संपत्तीची तुमच्या राजाची गरज नाही. हांडवा लागला राजा तुकाराम महाराज म्हणजे रात्री जन्मलेला लेकरू सकाळच्या पारी जर एवढं सामर्थ्य दाखवते एवढा आकांत करते भयानक तर जवानी तर नौकीपणात आल्याने ते किती सामर्थ्यवान होईल. करावं तर असल्याचा अर्थ असताना करावं म्हणून कंठी
कोणी जवानीत करील, कोणी भराला आल्यास करील, पण रात्री जन्मला दिले सकाळी असा सामर्थ्यवान कुठंच आढळला नाही म्हणून त्या कृष्णाला कंटाळत होतो. चला आणखी काय तुम्हाला कृष्णाचं आवडलं एवढं कंटात मनात धरायचं होतं. कृष्णाचा अधिकारी फार भारी होता. कोणी तालुक्याचा अधिकारी असेल, कोणी जिल्ह्याचा असेल, कोणी राष्ट्राचा असेल, पण एक कृष्ण आम दुनियाचा अधिकारी निघाला, सगळ्या जगाचा अधिकारी. कोणी गावचा सरपंच, कोण गावचा अधिकारी असेल, पण हे कृष्ण, कारण मला तसा अनुभव आला. त्यानं लहानपणापासून काही थोडं इकडं दोन्ही सोडा, तिकडं दोन्ही सोडावं. मग ते गावातले लोक थोडे किरकिर करू लागले त्याला. म्हणजे यशोदेने सांगितलं उद्यापासून करायच्या बाहेर निघायचं नाही का, लोक आपल्याला किरकिर करायला. काय म्हणाले, आता तुला वाड्यावर धुरून कुठं कुठं मारणार आहे, त्यासाठी घरी आई तिला मायचं कवाड लावून टाकलं, वाड्यात थांबला. पण ते घरी बसल्या बसल्या गुन्हा नाही. ते दुधावर आलेली सायची की दिवशी खाऊन घेतलं. यशोदेने सांगितलं दुधावरली साय काय झाली, कृष्णाने सांगितलं आलीच नाही म्हणला. मी बघून गेलो की गेलती की आता जाता जाता मग तिथंच कुठं तर आडबाजूला दळली असं म्हणलं, मला काही नाही. यशोदेने सांगितलं लोकांचं काही चूक नाही, काही चूक असलाय कुणाचा. मग लोकांना वरी वरी करायला म्हणजे माझं लेकरू तसं नाही काय. जेव्हा ती सुरू केली तेव्हा शेजारची बाई आपली काठी ती झाली म्हणाली का वरी करायला सकाळपासून करा दिवस नाही घालत बंद बंद करायचं. मग काय आरती करू का, आता बाहेर लोक किरकिर करायचं म्हणून घरी थांबली. मग इथं तर गुन्हा राहू का, लाभारी बी बोलाले, खोड्या बी खाल्ले म्हणजे सगळी साय खाली म्हणजे, आणि साय काय झाली म्हणजे आधीच नाही म्हणाले. पण आताच मी बघितलं होतं तिथंच कुठं तर दंडी असं म्हणाले. लाभारी बी तसंच, चोर ते बी तसंच, म्हणजे ह्याला आरती करीत होता. म्हातारीने सांगितलं यशोदे लेकराचा बी गुण नसतंय म्हणले, आपण बाया काय करता म्हणले, काही लेकराचं दुखून आले की बरे नवस करता म्हणजे देवा, तुला हे करते, तुला ते करते, तुला ते करते म्हणून नवस करता. आणि लेकरू चांगलं झालं की त्या देवाला विसरून जाता म्हणते. ते देव वाट बघते आणि याद करून देते म्हणजे काही तर घरात करते की मग याद येते. मजे बी लेकरू असतंच होतं म्हणजे नुसत्या किरकिरी करायचे, भांडणं करायचे. मी गणपतीचं पद करून घेतलं. त्या गणपतीचा अंगोळा लावल्या गणपतीनं मला गुण दिला म्हणजे हे की गणपतीचं पद करून म्हणजे. एक महिनाभर होती गणेश चतुर्थी, ठोका म्हणजे गणपतीचं हा होते म्हणजे तशी देवाची पोट घातल्या. मग कृष्णाला घेऊन गेली, देवाला गणपतीची मूर्ती होती. जय गजानन महाराज माझ्या लेकराच्या खोड्या थांबल्या, लेकरू जर चांगलं राहू लागलं तर गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठी पारा करून मोदक करते, लाडू करते, सगळा स्वयंपाक करून मी तुझ्या पूजा अर्ध्या करते, निवड दाखवून बाळाबापाला जीव घालते. माझ्या लेकराच्या खोड्या थांबून गुणवान करून अंगाला घातल्या त्याच्या कपाळाला. त्या कृष्णानं ध्यान लावून बघितलं काय काय माय म्हणजे येते, मोदकन लाडून येते. मनातल्या मनात म्हणला लेसन भारी वाचा दिसायला म्हणला, एक महिनाभर गप्प राहावं. एक मास देवे कोणी नाही केली आणि चिठी ती आली यशोदेची. गणपतीला जेव्हा नवाजू लागली यशोदा, देव म्हणाव गणपतीला खरा सच्याचा देव आहे, गुण दिला माझ्या लेकराला, देव आहे गणपती म्हणून नवाजू. उद्या गणेश चतुर्थी म्हणजे आदल्या दिवशी सुरू केले लाडू मोदक, काय करायचा ते मोठा सण केला. दुसऱ्या दिवशी मग गणपतीची पूजा बांधली, त्याला नवे कपडे शिवले आणि आंघोळ घालून कपडे घातले आणि पूजा सगळी गणपतीच्या पुढे बांधली. आता आरती करायची, पूजा करायची, निवद दाखवायची, जीव घालायची. कृष्णाला नेलं म्हणजे हा कृष्णा गणपतीला म्हणजे बाप्पा सुखाचे ठेवून पाया पडते. मनातल्या मनात मला गणपतीचा हाताखालचा कर्मचारी आहे, मायाच्या पाया
आता हिला म्हणजे ते काय पटायचं की नाही खायचं नाही पाया पण मला एक लाडू दे म्हणला त्याच्या आणि काढा बारका लाडू निवड दाखविल्याशी खात नसते जय गणपती म्हणून त्याच्याकडे पाय केले ना अशा हातात पाय पूर्ण देवाकडे देव कोणी तर ते काही करणार हे पाय वाढला हे लावून झालं हे वडला की लावून झालं कोणी पाय वडले की अंग टाकून असं करू नको तू देवाच्या पुढे जय बाबा आता तो तुला गणपतीनं कोण दिलाय हात जोडून त्याला मला एक लाडू दे ना बारका बारका मायकडे लाडू द्यायच ना हळूच पुढे सर केले की लचकून वाचका मारले एक लाडू खाल्या खाल्या ताप होती ना आता केलास का देवाचा निवड उष्टा म्हणजे तुला 17 वेळा सांगितलं होतं निवड दाखवायची खाऊ नये देवाचा निवड उष्टा होते म्हणून खातच का केलास का दिवस उष्टा म्हणला कसं देवाला निवड दाखव बसल्या बसल्या म्हणत काय होत नाही बारक्यानं खायला होत नाही खाते आणि मोठे माणसं सहजच बोलून जातील बघा तेव्हा म्हणजे त्यानं बारक्यानं खाण्याला काही होत नाही देवाला निवड चालते तेव्हापासून अवकाश सणाच्या दिवशी निवड दाखविण्याची आधी बाहेर केली तर पुरण बी खाते आमची भाजी कारण कसं आहे आता एक सणाच्या दिवशी सण देवाला निवड दाखविण्याच्या आधी जर बारकं म्हणजे बाळाला म्हणा बघ विषयाची बारकी बाळाला म्हणालो मी बाळ जर रडू लागलं तर निवडाचं त्याला काही म्हणायचं नाही खुशाल ते जीव खाला त्याला निवडचं ते त्यालाच म्हणतात एक लाडू खाल्या खाल्या त्याला लाडू गोड लागला स्वयंपाक तर चांगला आहे पण माय मला त्याचा काही वाण काय गणपती साथ जर म्हणला तुझं मला तर माय त्याचा काही वाण नाही पण मनातल्या मनात म्हणला काहीतरी अटकल करावंच लागलं म्हणला मग ते कसं होतं आरती करायची निवड दाखवायचं दोन्ही तो जीव घालायची ती आरती पेटली होती त्या श्रीकृष्णानं बसल्या बसल्या कोण केलं ती आरती कृष्ण आरती विजली केलं म्हणलं हो वार आलं ते जाय बघ तिथं चुलीमध्ये म्हणजे आरती करून जाय ती आरती पेटून येऊ दे गणपतीची आरती केल्यास पुन्हा निवड दाखवून म्हणजे होय बाबा पैसे रे बाबा म्हणा म्या जवळ जाईल त्याच्या जवळ जात मग आरती केल्याशी कसा निवड दाखवा म्हणलं बघू मला जाणार मग तुला सांगा देऊ म्हणजे तिथंच बसतो कुत्रेही मांजरी मी आरती पेटून घेऊन यायचे तू इथं पुन्हा येऊ दे ना म्हणा मेन हे निवांत आरती पेटून ती आरती घेऊन चुलीकडे गेली तर चुलीतल्या इष्ट्याला सांगितलं ह्यानं मज जिकडं तिकडं झाली अशी आरती पेटवायची आता हे ह्याचा दोस्तच आहे तो आदमी नारायणच आहे किती ह्याच्याच ज्ञान म्हटलं आहे ते काय म्हणते ते प्यान हेच प्यान त्याला सांगून जे टाकलं तिनं कसबेट बी टाकलं तो तुला सांगतो राखेल टाकाल्या डिझेल टाकाल्या नुसता रोज आरती काही पेटणार मग तिने लाडू बी खाले मोदगी खाले काय होते तेवढं खाले सगळं देवाऱ्याच्या समोर सगळं खाऊन घेतलं आणि देवाऱ्यावर गणपतीला म्हणला की आल्या आल्या लावायला विकत साक्षीदारच नसल्यास कुठे केस चलते का म्हणलं तर गणपतीला उचलून खाऊ देव गिळवण्या धरेले मौने माय म्हणे पूर्ण सगळं जिकडं तिकडं झाल्यास मग त्या चुलीच्या इष्ट्याला म्हणला हा आता पेटो आरती म्हणला आरती करायचं तर काही ठुल नाही म्हणला पटकन जायला लागला की आरती पेटवली आणि तर ठणठण देवाला वस पडलेल्या गावाला आल्या आल्या बघितलं तर देवाला शिकायचं नाही त्या कृष्णालाच म्हणाल्या इथला देव काय झाला हा सुद्धा खद खद काय माय गेली आहे म्हणला बारक्या देवाचा पत्ता मोठ्या देवाला विचारला देवापाशी कुशे देव काय
मायला पटायचं नाही, कारण संसारिक लोकांना तेवढं भारी ज्ञान नसतंय. आता माईसारखंच माईला बोलावं म्हणलं, माय लय गंमत झाली म्हणला. का तू आरती घेऊन तिकडं चुलीला पेटवा गेलीस, तेव्हा इकडून एक मोठ्या पोटाचा भाव आला म्हणला. सर्वांगी तेने चर्चेला असे शेंदूर आणि सोंड भयंकर आली तसे सगळ्या अंगाला त्याने शेंदूर लावलं होतं म्हणला. आणि असं सोंड हल्ली तसं आलं म्हणला. आणि त्याचा बसायचा उंदीर आपल्या अंगणातल्या वगारा एवढा होता. ते टिकून आलं म्हणला. मोदक बी खाले, लाडू बी खाले, प्रसाद बी खाला, ते बारका देव बी खाला. माझ्याकडे बी ध्यान लावलं होतं म्हणला. मी तर सांदीमध्ये कोणा जोडलो म्हणला. लय गेलोय म्हणला. अंका मायना म्हणजे तुझंच तोंड चढ लागले आकड बरोबर आलं का हळवट म्हणला आम्हाला. ते संकट चतुर्थीच्या दिवशी साचलेल्या पाण्यात चंद्र बघितलोय म्हणला. आता सालभर असंच होणार आहे म्हणला. तर दर महिन्याला संकट चतुर्थी त्या बघा, दर महिन्याला त्या संकट चतुर्थीच्या दिवशी कुठं जर पाणी साचलं तर त्याच्यात चंद्र बघू नये. बघितलं की ते साल फुटाळ्यात जाते ना, की नसलेल्या कीर्तीला. तेव्हापासून म्हणतात ना, चौथीचा चंद्र, चौथीचा चंद्र आमच्या मागे शनी लागलाय, चौथीचा चांद मागे लागलाय म्हणतात. म्हणजे शनी लागतो त्याच्या मागे. त्यांना म्हणले आता तेच त्यालाच माहिती. सांग म्हणे तो निवासी तोंड. मायनं चापट उगाले, बघू तुझं तोंड. अशी चापट उगाल्या वाटतं आ केल्या केल्या असं तोंडाचा जाबदा वरी केल्या केल्या मध्ये भुया दिसल्या सुद्धा. त्या भुयारामध्ये त्या तोंडामध्ये 4 धाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, 8 विनायक, 51 शक्तीपीठ, स्वर्ग, मृत्यू, पाताळ ह्या ब्रह्मांडामध्ये देव, आळंदी, तिरुपती ह्या सगळे देव मध्ये. आणि हजारो गणपतीमध्ये हात जोडून म्हणाले, यशोदे हे जर खाली की दुनियाला आम्हाला आले, सगळ्याचा मालक हेच आहे, लहान नको. हे जेवलं की आम्ही सगळे जेवला. हे सगळ्या म्हणजे सगळे जेव हात जोडाले, सगळ्याचा मालक हे आहे. आता एवढे हिच्याने बघणं होते का? विराट रूप दाखवले देवानं. 200 पावाचा बल्ब ह्या डोळ्याला खपन, आता विराट रूप कसं खपत? तिला थोडं नजर चढ आली की सपकून खाली पडली. कृष्णाने विचार केला, म्हणा आता मायला वाद होईल मला हे बघून. पुन्हा तोंड मिटविला आणि पहिल्याला मायला, माय उठभर मला आमा प्याचा हो, मला भूक लागल्या उठ म्हणला. मागुता तो खेळ येते बस. तुकाराम महाराज म्हणजे मी प्रत्यक्षात बघितलो म्हणला. दिसायला कृष्ण माझा लहानच होता, पण सगळे हजारो गणपती, हजारो मंदिर त्याच्या तोंडात बघितले आणि सगळ्या देवानं कबूल केले. हे सगळ्या दुनियाचा मालक, सगळ्याचा अधिकारी आहे. एवढा जर कृष्ण सगळ्याचा अधिकारी आहे, हलक्या सालक्याच्या नादी लागण्यापेक्षा, हलक्याचे गुणवर्णन करण्यापेक्षा एवढा कृष्ण दुनियाचा अधिकारी आहे तर असल्याच्याच नादी लागावं म्हणून कंठी धरीला Love.
कृष्णाचं काय आवडलं? तिसरा क्रमांक कृष्णाचा पुरुषार्थ आवडला. काय होता कृष्णाचा पुरुषार्थ? तुकाराम महाराज, पुन्हा मी कृष्णाची तपासणी करतो. कृष्णाला 16,108 बायका होत्या. अरे बापरे, 16,108 बायकाचा माणूस आहे का म्हणा? भयानक पुरुषार्थ आहे म्हणून हात जोडतो. कोणी म्हणते इतक्या बायका करणार पुरुषार्थी? काय बाई सांभाळणं म्हणजे पुरुषार्थाचीच गोष्ट आहे हो. तुमच्या मनानं काही पुरुष पुरुष कोणाला म्हणते? आज 16,108 बायका सांभाळणं म्हणजे जोक नव्हे, पुरुषार्थाचं काम आहे. आज एक बायको आपल्याला पोचणं होईना झाली. वांदे ती दारू सुसाऱ्या पाया पुढे. आज 16,000 बायका नांदीनं तिची सप्लाय करणं म्हणजे जोक आहे काय? गडे हो, बाई सांभाळणं म्हणजे 10 गडी सांभाळली एक बाई सांभाळणं मेंटेनन्स आहे. पुरुषार्थ आहे पुरुषार्थ. आज पुरुष कुणाला म्हणते? बाईनं म्हणलं पाहिजे महाराज लग्न झालं तेव्हापासून काय करतंय की कुठं जाते की काही नाही, मला आणखी घराच्या बाहेर निघू देत नाही, लोकांच्या दाराला जाऊ देत नाही, कसं कमाई करतंय की काय धंदे करतंय की मला बसल्या जागेवर काहीच कमी पडू देत नाही. त्याला म्हणावं लागतं पुरुष. पुरुष म्हणजे का? इतके त्या बाईला काही कमी पडू देत नाही, बाईचं घरा निघू देत नाही, त्याला पुरुष म्हणावं. बायकोनं दुनियाचा रोजगार करावा, त्याच्या रोजगारावर 10 रुपये हो. पुरुष आहो का तुम्ही? कशाला विषया राखला पाण्याचा माळा विश्वास करायला तुझा नवरा आहे, लाज तर वाटली पाहिजे तुला. आज पुरुष कोण म्हणते? पुरुष बाईचं करायला नाही नोकरी तर पाहिजे त्याला पुरुष म्हणते. बस बक्कलगडी असे बाद होऊन गेले पिऊन पिऊन. सगळ्या बायाचे कारभार हातात घ्यावा, गड्याचे कारभार बाद होऊन गेले सगळे. दारू पिऊन तू घातून बायकोला म्हणते बाजारला चालेल सो मला बंदीला कपडा घेऊन पुरुष आहेस का? आता तिचे कपडे हे नाला होता ह्याचे कपडे गड हो. बाई सांभाळणं पुरुषार्थ. मला कृष्णाचा भारी पुरुषार्थ वाटतो. साधी गोष्ट आहे का? 16,108 बायका. कोणी म्हणते माझ्याकडे दाम भरपूर आहे, दामावर मी बाई थांबणार. आता दाम आणि तिला भोगायला अंगात काम पाहिजे. काम शक्ती आणि दाम शक्ती असली तर बाई थांबते. बस काही काही लोक म्हणजे 50,000ची साडी घेऊन ती कुठं जाणार आहे? तुझ्या काही साडीला फुकायचं का? आता ते हे काही तितकं काही खाली येऊन सांगायची मला काही गरज नाही. नुसत्या पैशावर मी बाई थांबणार. अंगात काम शक्ती पाहिजे आणि खर्चण्यासाठी दाम पाहिजे. बस भयानक खर्च आहे, भयानक खर्च. उगा आता काही बाया कनी आता बरेचशा बाया म्हणतात काय कामा महाराज उग माय बापाचं नाव जाते, कशाला खेळकोंड बाकरीत बसू, त्याच्यात काहीच कळालं नाही. मूठ कटाळून गेले, वैतागून गेले, माय बापाचं नाव जाते. 4 सोन्यासारखे लेकर आहेत, डोळ्यावर कातड उडवून नांदायला काही बाया. तुम्ही विषयावर नाव द्यायला पण पुरुषार्थ नाही तुमच्याकडे. आज कृष्णाच्या कोण्याच बायकोचं घरानं निघालं नाही. आताच कृष्ण तसा पाहत लहान खर्च नाही, त्याला लहान खर्च. आज त्यानं कोण्या बाईला कोणत्याच गोष्टीचं कमी करू दिलं नाही. 16,108 बंगले बांधतो. काही एक बंगला तुम्हाला 16,108 संडास बाथरूम होते. सगळे एकाच कलरचे केलं तर त्यानं बदलून कलर दिला की बघून देते तिचा भारी आहे माझा हात. इतकंही कमी पडू दिलं नव्हतं. हाय आपल्या बायकोला संडास बाथरूम, हाय आपल्या बायकोला सगळी सोय. एका बाईची आम्हाला सोय करणं होईना. हा 16,108 बंगले लहान खर्च आहे. लग्न करणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? तुम्हाला वाटते लग्न केलं म्हणजे जमलं का? जन्मभर त्या लग्नाची सप्लाय करत बसावं लागतं. पोरगं बापाला म्हणून झालं होतं, बाबा तुम्ही लग्न केलं मी आम्ही करावं म्हणालो, लग्नाला किती खर्च येते सगळं सांगा. बापाने सांगितलं अजून झालाच नाही म्हणला हिशेब. कवा होते म्हणलं आता 3वीला. लग्नाचा इतके दिवस कसं राहते म्हणला.
आज लग्नाचाच खर्च आहे का? आता तुझ्या माईसनं लग्न केलं म्हणला हा, मग आता तू झालास म्हणला, 2 पोरी झाल्या म्हणला, आता तुमची सप्लाय करावं म्हणजे लग्नाचाच खर्च आहे. लग्नच केलं तर कोणी खर्च करणार? ते लग्न, पोरी उजवीनं, पोराचे शिक्षण, हे लग्नाचाच खर्च आहे. आता जन्मभर जेवढा खर्च लागलाय ते तुझ्या माईमुळेच खर्च आहे, महाबायाने खर्च आहे. आता कृष्ण काही साधा होता का? 16,108 बांधली. आता मला सांगायला बरं वाटलं आहे काय? बरं खर्च हो त्याचा 16,108 दिवाण पलक, 16,108 बॉक्स गाड्या होत्या, 16,108 कपाट खर्च काय कपाट आपल्या किती खर्च होतो? नाही भागत होता खर्च. 16,108 कूलर, 16,108 हा वॉशिंग मशीन, 16,108 टीव्ही. प्रत्येक घरी टीव्ही बसली दिवस. खास होता बघा. कृष्णाचं कौतुक का करालो इतकं मी काही कमी बोलितलं. 16,108 काय राहिला आणखी? मिक्सर, 16,108 गॅस. खर्च तर थोडा आहे का? एक गॅस सिलेंडर गेला म्हणजे आम्हाला जनतेचे वेगवेगळे होतील. प्रत्येकाच्या घरी प्रत्येक सामान होता. 16,108 बोल मला. सगळे सारख्याच कंपनीचे, सगळे एकच. 16,108 कानातले झुमक्याचे जोड. म्हणजे काय राहिलं? 16,108 मोबाईल. बिन मोबाईलचं माणूसच नव्हतं ना माझं. हलकी कशाला घेतं? भारीच मोबाईल. मोबाईलचं कोण आहे? चिमण्याला माहीत होऊन गेले मोबाईलचं सगळं. चिमण्या, 2 चिमण्या अशा शेतामध्ये, इकडे एकांशावर बसली होती, इकडे एकांशावर बसली होती. तिथं बुजवून होते. ते ही चिमणी दुसऱ्या चिमण्याला म्हणलं गडबडीने खाऊन पळायचं बघा का, तो तिथं माणूस आहे बुजवण्याला, ते माणूस आहे. दुसरी चिमणी म्हणाला निवांत काय, ते माणूस न बुजवून आहे. तुला कसं कळालं? त्याच्यापासून मोबाईल नाही. माणूस आज कुठं त्याच्यापाशी मोबाईल, म्हणजे मोबाईल नसेल ते बुजवणं. असा पुरुषार्थी मला दुसरा कोणी दिसला नाही म्हणून कंठी धरिला कृष्ण म्हणी. अशा भारी भारी माणसात वस्तूचे त्याच्या संचय होता म्हणून मी कंठात धरलो कृष्ण आणि त्या कृष्णाच्या आव्हाना अवघा जनी प्रकाश. असा कृष्ण भारी असल्यामुळे आपणही कंठामध्ये मनामध्ये कृष्णाला धरा. आपल्या सुद्धा जीवनाचं बल होऊ शकते. तर तुकाराम महाराजाचा जे जे काय झाला तुमचा का होऊ शकत नाही. त्याच्या करताना जेवढे जन्मात आले तेवढ्यानं जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणा. मनातली आडी कुबुदी काढून टाकून सतत कृष्णाचं ध्यान करीत बसा. तुमचा सुद्धा प्रकाश होतो. बस दारू करून बरबादी करण्यापेक्षा, हलकट कामं करून बरबादी करून घेण्यापेक्षा देवाला धरून राहिलं कंठामध्ये कृष्णा धरलं तर तुमचा सुद्धा जय जयकार. म्हणून कंठात का धरला, कशासाठी धरला, असा कृष्ण भारी होता म्हणून आपणही भारी लोकांना संगत करावा. एकंदरीत कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संगम. विठोबा कुमार
कीर्तन संपलेलं आहे. आता एक अभंग कार्याचा अभंग होईल. काला प्रत्येकाला बसल्या ठिकाणीच मिळेल. एक अभंग चाली होतील तर अभंग चाली कार्याचा प्रसार आरती होईपर्यंत जायला उठून उठू नये. विठ्ठल जय जय खडकी जोडी अल्या हरिभक्त पारायण साहेब आहे पुढे मध्ये तरी साथ करतील आहे मला
आहे